लग्न केलंय तीच व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत नाही, तीच व्यक्ती आपल्या बाबतीत कॉन्शियस होते. मंजिरी, हे आपलं दुर्दैव आहे की आजही कित्येक बायकांना घराच्या बाहेर पडूच दिलं जात नाही. त्यांना घरी बसवलं जातं. बाहेर नाही जायचं. तुला कशाला बाहेर जायचंय? तू घरचं सगळं सांभाळायचं, घरचं सगळं करायचं. आणि मग तिला म्हटलं जातं की अरे तू जातेस का घराबाहेर? तुला काही माहिती आहे का? तू बाहेर गेलीस तर तुला कळेल पैसे कसे कमवायचे असतात, बाहेरचं जग कसं आहे. अरे पण तुम्ही तिला बाहेरच जाऊ दिलं नाही तर तिला कशी आयडिया येणार की कसं बाहेरच्या जगात वावरायचं? मग अशा वेळी स्त्रियांनी बोलूच नाही का? म्हणजे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड करू नये का? बंड केल्याने तुकडे पडतात ग मंजिरी. तिच्या घराचे, तिच्या कुटुंबाचे तडे जातात, विश्वासाला तडे जातात. आणि कुठल्याही बाईला तिचं घर तुटलेलं बघवणार नाही. तिला तिथली माणसं, त्या माणसांशी असलेलं नातं तोडायचं नसतं, जोडून ठेवायचं असतं. त्यामुळे त्या माणसांना जोडून ठेवण्यात, त्यांना जपण्यात ती इतकी हरवून जाते ना की तिची स्वप्न स्वप्नच राहतात. ओके, बंड नाही करू शकत, पण बोलूनही गोष्टी सॉर्ट होतात ना. खरं सांगू का मंजिरी, आजही बोलायचं म्हटलं ना तर अनेक बायका घाबरतात. त्यांना असं वाटतं की त्या जर बोलल्या तर त्यांचं नातं तुटेल, त्यांचं घर तुटेल, त्यांची मुलं दुरावतील. पण माझं कुटुंब असं अजिबात नाही आहे. माझं कुटुंब खूप छान आहे. माझ्या सासरच्यांचा आणि नवऱ्याचा आदर्श घ्यायला हवा सगळ्यांनी. माझ्यासारखं जर घर मिळालं ना सगळ्यांना, गृहिणी सुखी राहील, तिची सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि तिचं करिअरही थांबणार नाही. वाव, थँक्यू सो मच अनुप्रिया. माझी प्रिय अनु, हा रेडिओ तुझा खूप आवडीचा आहे ना? पण आता जेव्हा भाऊजींना तुझ्या कुकिंगच्या क्लासचं सत्य समजेल तेव्हा हाच रेडिओ तुझा कसा जीव घेतो ते बघ. मिसेस पाटकर, अहो काय केलं तुम्ही? काय केलं सर? मी काही चुकीचं बोलले का? तुम्ही कमाल केली आहे, कमाल. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही ऐनवेळी आलात आणि आमचा शो वाचवलात. खरंच तुमचे आभार जेवढे मानावेत ना तेवढे कमीच आहेत. तुम्हाला सांगतो, शो साठी ज्या बाई येणार होत्या ना त्याही इतक्या सुंदर बोलू शकल्या नसत्या जेवढं तुम्ही सुंदर बोललात. खरंच कधी कधी ज्या गोष्टी होतात ना त्या चांगल्यासाठीच होतात. काहीतरीच काय, पण थँक्यू. अनुप्रिया, मी असं ऐकलं की हा तुमचा पहिलाच शो होता. हो मॅम. तरीही इतकं छान बोललात. वाव, इम्प्रेसिव्ह. अहो, मध्ये मध्ये तर मी विसरत होते की मलाही काही बोलायचंय. इतकं तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटत होतं. यू आर सिम्पली ग्रेट. कीप इट अप. थँक्यू मॅम. सर, हा शो केव्हा येणार आहे रेडिओवर? एडिटिंग झालं की लगेचच. मिसेस पाटकर, आठवणीने ऐका आणि तुम्ही घरच्यांचं एवढं कौतुक केलंय त्यांनाही ऐकवा. काय बापरे, आपल्या घरच्या कुणी हे ऐकलं तर काय होईल? सर, थँक्यू सो मच. तुम्ही अनुप्रियाला या तुमच्या शोमध्ये चान्स दिलात. हो, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तुम्ही या टॅलेंटला इथे घेऊन आलात, नाहीतर आज आमचा शो झालाच नसता. मिसेस पाटकर, खरंच तुमचे आभार जेवढे मानावेत ना तेवढे कमीच. पुन्हा एकदा थँक्यू. नाही सर, तुम्हाला थँक्यू. तुम्ही मला इतकं प्रोत्साहन दिलं, इतकं कॉन्फिडन्स दिला. आणि मंजिरी, तुम्ही मला मॅम ह्यांनी ना मला बोलतं केलं म्हणून मी बोलू शकले. अहो, तुमच्यात तो स्पार्क दिसला मला.
मी फक्त तुम्हाला थोडं पुश केलं, दॅट्स इट. राईट. आणि हा, आता लवकरच हा कोर्स पूर्ण करा. आरजे अनुप्रियाला आमच्या स्टुडिओमध्ये वेलकम करायला आम्हाला आवडेल. बरं, पळतो आम्ही, जरा एका शोला जायचंय. चलो बाय, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. बाय. खूप छान बोललीस अनुप्रिया, खूप छान केलंस. मॅम थँक्यू. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. चल. हो चल. काय मग, कसं वाटलं सगळ्यांना? छान वाटलं ना? चला मग निघूयात का आपण? येस मॅम. ॲक्च्युली खूप उशीर झालाय आणि मला एका ठिकाणी जायचंय सुद्धा. नाही मॅम, पण मला त्या आरजे मधुश्रींना भेटायचंय ना. अरे हो, एक काम करतेस, तू जरा विचारून येतेस का? चालेल, तुम्ही थांबा प्लीज. मॅम, ते आरजे मधुश्री मॅम त्या फ्री झाल्यात का? त्या सध्या बाहेर गेल्यात. त्या आल्या की मी तुम्हाला सांगते. बाहेर गेल्यात? मॅम, त्या म्हणतात की त्या आरजे मधुश्री बाहेर गेले. हो, पण मग आता तू मॅम प्लीज, मी थांबू का? काही करून मला मधुश्रीला भेटायचंच आहे आज. बरं ठीक आहे, पण 6च्या आत घरी पोहोच हं, कार्यक्रम ऐकायला. हो मॅम. बरं, निघू मग आम्ही. चल, येतो मग. बाय बाय बाय. मॅम, मी इथे थांबते. हां, हो ठीक आहे, तुम्ही प्लीज बसून घ्या. चालेल. थोड्याच वेळाचा प्रश्न आहे अनु. बघू ना वाट. तसंही हा चान्स पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. नाही, थांबूया. फायनली मधुश्रीची भेट होणार आहे. ती दिसायला कशी असेल? नक्कीच खूप सुंदर असेल. तिचा आवाजच इतका गोड आहे. बोलतेही किती गोड. आपल्याशी कसं बोलेल ती? बोलेल तरी का? एवढी मोठी सेलिब्रिटी आहे ती आणि आपण अगदी सामान्य. पण हरकत नाही, मधुश्री नुसती दिसली तरी खूप आहे माझ्यासाठी. हॅलो. येस. हो मॅम, मी सांगते सरांना. हां हां ठीक आहे. मॅम, ते आरजे मधुश्री हो, आता त्यांचाच फोन होता. त्या घरी गेल्या. घरी गेल्या? हो. नाही, पण तुम्ही तर म्हणाला होता की ते येणार आहेत ना. मी त्यांच्यासाठीच थांबले होते. हो, त्या आत्ता घरी गेल्यात, पण संध्याकाळी 7च्या सेशनला येतील पुन्हा. तुम्ही तेव्हा या. 7 वाजता? हो. 7 वाजता मला नाही जमणार. बरं ठीक आहे, मी निघते. ओके. देवा, नेमकी आता एक ऑटो मिळत नाहीये. आधीच उशीर झालाय. हे यायच्या आत मला घरी पोचावं लागेल.
अजून रात्रीचा स्वयंपाक बाकी आहे. घरी सगळी वाट बघत असतील. अजून कशी आली नाही म्हणून टेन्शन आलं असेल. त्यात आज ह्यांना RG क्लासबद्दल सांगायचं, त्यामुळे हे चिडते. असं वागून अजिबात चालणार नाही. पटकन एखादी ऑटो मिळाली पाहिजे देवा. ही ऑटो का थांबत नाहीये? कसली आहे ही अनु? म्हणजे एवढे दिवस ही कुकिंगच्या क्लासच्या नावाखाली RJच्या क्लासला जात होती आणि घरात कोणाला पत्ता सुद्धा लागू दिला नाही. वा, कमाल आहे. दिसते तितकी साधी नक्कीच नाही ही अनु, पण मी सुद्धा काही कमी नाही अनु. तू सगळ्यांना मूर्ख बनवू शकतेस पण मला नाही. आता येऊ दे सगळ्यांना. तुझा चांगलाच पर्दा फाश करते की नाही ते बघ. जरा पाणी दे ग. हो आणते. अगं बायकांची VCची मीटिंग होती ना, तिथे गेले होते. अनु कुठे आहे ग? मला खूप भूक लागली. तिला काहीतरी खायला करायला सांगते. अनु, ए अनु, माझ्यासाठी काहीतरी खायला बनव ग अनु. आई, काय ग? आई अहो कोणाला हाका मारताय? अनु अजून घरी नाही आली आहे. का? कुठे गेली? अहो आई असं काय करताय? अनु क्लासला जाते ना कुकिंग आणि बेकिंगच्या. अगं पण तू दुपारी असतो ना क्लास, आणि 2 तासात परत येते ना घरी ती. मग आता संध्याकाळ झाली अजून नाही आली. नाही आई, मला वाटतं अडकली असेल अहो कुठेतरी. काही नाही, सगळी नाटकं आहेत तिची. थांब, येऊ दे अवीला घरी. चांगली वटणीवर आणायला सांगते तिला बघ. पिऊ, आलीस बाळा? फ्रेश हो पटकन. मी तुला चहा करते, नाही तर काहीतरी खायलाच आणून देते. हा बाळा. नाही नको, आई देईल मला. ए, आई घरात असेल तर देईल ना. म्हणजे अजून तुझी मातोश्री घरी आलेली नाहीये. गेली असेल कुठेतरी भटकायला. तिला बाहेर पडायला मिळत नाही ना, मग क्लासच्या निमित्ताने कुठे 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 भटकत असेल. आजी असं का बोलतेस तू? आई असं का करेल? अगं तिला काहीतरी काम आलं असेल. तुझी आई बॅलिस्टरच लागून गेली ना जणू. थांब, माझ्या आवीला येऊ दे. तुम्हा दोघींना बरोबर करायला सांगते की नाही बघ. ए, मला काहीतरी खायला दे बाई. खूप भूक लागली. मी आलेच. जा हो आणते. जा 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 जा. खरंच कुठे असेल आई? स्टुडिओमध्ये वेळ लागला असेल का तिला? आणि कळणार तरी कसं? देवा, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू देत आणि बाबा घरी यायच्या आत आई घरी येऊ दे. प्लीज देवा, प्लीज. बाबा यायच्या आत आई घरी यायला हवी, नाही तर काही खरं नाही. प्लीज आई लवकर घरी ये. बाबा घरी यायच्या आत तू घरी ये. अनु कुठे? आई अजून आली नाही. आली नाही म्हणजे? किती वाजलेत? का उशीर झाला? ते आई सकाळीच सांगून गेली होती तिला उशीर होणार आहे म्हणून. त्यांना आज केकच्या फॅक्टरीमध्ये नेलंय ना. हे सगळं तुझ्या आई बरोबर तुलाच बरं सांगते? राहून गेलं असेल बाबा. राहून गेलं असेल म्हणजे? असं कसं राहून गेलं?
बाहेर जाताना नवऱ्याला आणि सासूला सांगून जायचं, ही आमच्या पाटकरांच्या घराची पद्धत आहे. मी पण पाठ करत आहे. हो रे, विसरली वाटतं ती. तुझी बायको ना डोक्याला ताप झाले, ताप. एक तर रात्रीचा स्वयंपाक सुद्धा करून गेली नाहीये. आणि मला एवढी भूक लागली, तुला काय सांगू. बहुतेक तुझ्या बायकोच्या राज्यात मला उपाशीच राहावं लागणार. या 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 उत्सव मूर्ती या. सॉरी, मला थोडा उशीरच झाला. थोडा नाही, थोडा थोडा जास्तच झाला. सॉरी. काय करू ग मी तुझ्या सॉरीचं? तू सांग मला. कारण काय आहे, दरवेळी मी तुला समजावतो, तुझ्यात काहीही फरक पडत नाही. एक काम कर ना, ते मंगळसूत्र घातलंयस ना, ते काढून फेकून दे. आणि गळ्यामध्ये सॉरीची प्लेट घालून फेक. म्हणजे काय, गरजच नाही ना, सतत कशाला सॉरी म्हणायचं. कळत वाचा. का वेळ लागला एवढा? प्रवचन देत नाहीये मी, उत्तर हवंय मला. का उशीर झाला? रिक्षा मिळत नव्हती म्हणून उशीर झाला. इकडे माझ्याकडे पिओ. ऑटो मिळाली नाही म्हणून उशीर झाला? नक्की नाही, कारण पिहू म्हणते की तू केकच्या फॅक्टरीत गेली होतीस म्हणून उशीर झाला. चला पटकन ठरवा आणि काय खोटं ते बोला. केकच्या फॅक्टरीत गेले होते मी. तिकडे रिक्षा मिळत नव्हती म्हणून उशीर झाला. क्या बात. हा? जसं थोडक्यात हे परत परत करू नकोस. तुला कुठे तिथे जायचंय ना, एकतर मला सांगायचं, मग आईला सांगायचं, आणि आम्ही हो म्हणालो तरच जायचं. किती वेळा सांगितलंय मी. परत परत त्यात चुका करतेस तू. हो, सॉरी. चला आता स्वयंपाकाचं काय ते बघा. आईला औषधं घ्यायची आहे, भूक लागली आहे तिला, केव्हापासून उपाची आहे ती. चहा पाहिजे, केव्हापासून आणू आणू ओरडतोय, घरात आणू नाहीच आहे. हो हो, आई आई खरंच सॉरी. मी चहा करते, तुम्ही थांबा. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. ए पायदळ, गेला तुमचा सेनापती गेला, पळा त्याच्या मागे. जा जरा तिला मदत कर, पटपट होईल स्वयंपाक. तोपर्यंत तुला काही खायला देऊ का? हो दे ना. हा, काय काय खाणार? वडापाव, समोसा, जिलेबी? हा हा चालेल. काय चालेल काय आई? वडापाव समोसा खाल्ल्यावर ऍसिडिटी होते तुला. जिलेबी तो खाऊ शकत नाही, शुगर आहे तुला. अरे पण काही नाही. अरे पण वहिनी फाफडा चालेल का? फाफडा वहिनी. काय? नाही, वहिनी फाफडा खाणार का तुम्ही? काय आईला भूक लागली, काहीतरी मागवतोच ना तुम्ही असं. आई, मी आणणारच होते आता. कधी? मी मेल्यावर? ती वेळ देणारच होती. हे काय, तू लवकर कसं काय आलास आज? माझ्या आयुष्यात काही नीट घडत नाहीये. काय काय आजकाल मला काही कामच नसतं. अरे नाही नाही, मस्करी नाही करत, खरंच सांगतोय. जे कुठलं काम मी करायला जातो ना, ते होतच नाही. कामं अर्धवट राहतात, नाही तर पुढे ढकलली जातात. आयुष्यात काही घडतच नाहीये दादा. काय करणार आहे त्या ऑफिसमध्ये बसून मी? मग आलो घरी, हे फ्रस्ट्रेशन आलंय माहिती का मला. होईल रे सगळं ठीक. असतो एखादा बॅड पॅच. छे 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 छे, माझं आयुष्य हा एक बॅड पॅच आहे. त्याच्यात चांगल्या घटना मध्ये मध्ये घडतात. फॉर अ चेंज. नको रे, असं अभद्र बोलायचं नाही ती सांजेला. तुझं सगळं चांगलं होईल. धीर धर जरा. सीमा, अरे ऑफिसमधून थकून आलोय मी. तू उभी काय आहेस? पाणी तरी विचार. आणते. काही कामाची नाही. तोपर्यंत कसं काय झालं?
तुला कळतंय का तुझा प्रॉब्लेम काहीच नाहीये. जरा ह्या प्राण्याकडे बघ, हिचे प्रॉब्लेम्सच वेगळे आहेत. माझ्याबद्दल बोललात? छे आमची हिंमत तुझ्याबद्दल काय बोलायची. काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय. हो मग, अरे मोठाच प्रॉब्लेम झालाय. हे बघ, एक तर आज जायचंय मला माझ्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला. बापरे, एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. नाही रे, प्रॉब्लेम तर अजून यायचा आहे. एक तर माझ्याकडे एकच ड्रेस आहे आणि त्यालाही इस्त्री नाहीये. म्हटलं इस्त्री करावं. इस्त्री करायला गेले तर पॉइंटच बिघडलाय. मग काय शोधते आता पॉइंट. कळलं गावी, ड्रेसला इस्त्री करणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. हसा असंच हसा माझ्यावर. अरे अरे यार दादा, एक मिनिट. मुळात ना तुमच्या दोघांकरता मी एंटरटेनमेंट आहे. माझ्यामुळे निदान हसताय तरी तुम्ही. असू दे, तेच माझं क्रेडिट समजते मी. चल मदत करायला. हसतोय. अगं दे दे दे. अरे घेतो मी, घेतो. हा. शोध पॉइंट. अरे मी इस्त्री करणार नाहीये. अरे कपडे घेऊन येतेय. आई अगं काय किती उशीर झाला तुला. बाबांना आरजे क्लास बद्दल सांगायचंय ना आई. असं काय थांब ना पिहू, थांब ना जरा 2 मिनिटं बसू दे ना मला. बरं सॉरी, आय एम सो सॉरी. रिलॅक्स कर. एवढी रेडिओ स्टेशनला गेले पण त्या मधुश्रीची भेट झालीच नाही. का? अगं ती मधुश्री, तिचा आधी प्रोग्राम होता, मग त्यानंतर ती बाहेर गेली, त्यानंतर घरी गेली. मग ती 7 वाजता येणार होती, तर 7 वाजेपर्यंत मी कशी थांबणार ना. म्हणून मी घरी निघून आले. म्हणून तो उशीर झाला मला आणि बाबांचा ओरडा पण खावा लागला. नेमके बाबा आज लवकर घरी आले म्हणून गोळ झाला. नाही काय ग, एवढी रेडिओ स्टेशनला गेलीस पण मधुश्रीशी भेट झालीच नाही. पण पिहू, पण आज एक गंमत झाली. काय? तुम्ही घेऊ शकता का आमच्या कार्यक्रमात भाग? सर मला नाही जमणार खरंच. अनुप्रिया, आयती संधी चालून आली आहे तुला. अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही अगं. तर स्वागत करूया सौ अनुप्रिया अविनाश पाटकर यांचं. नमस्कार. आता लवकरच हा कोर्स पूर्ण करा. आरजे अनुप्रियाला आमच्या स्टुडिओमध्ये वेलकम करायला आम्हाला आवडेल. काय? वाव, कसलं. हळू बोल ना, आत्ताच घराबाहेर काढतील पिहू. पण आज तो कार्यक्रम ना ज्यावर मी बोलले तो 7 वाजता आहे. तर जर चुकूनही घरातलं कोणी ऐकलं तर मग सगळं संपलं. मला खूप भीती वाटते.